हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील फलाट क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या अपघात मदत वैद्यकीय बोगीला अचानक आग लागली। त्यामुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। ही घटना मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास घडली। अपघात मदत वैद्यकीय बोगीला आग लागल्याचं कळताच स्टेशनवर असलेल्या सर्व रेल्वे कर्मचारी अधिकाऱ्यांनी आग तत्काळ विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले। शर्थीचे प्रयत्न केल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अपघात मदत वैद्यकीय बोगीचं मोठं नुकसान। अपघात मदत वैद्यकीय बोगीला लागलेल्या आगीमुळे मुंबई मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं। यात प्रामुख्यानं बिलासपूर नागपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस गाडीला गोंदियात येण्यापूर्वीच काही काळापर्यंत थांबवण्यात आलं होतं। तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई शालिमार हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस या गाडीला गंगाधरी स्थानकावर थांबवण्यात आलं होतं। प्रसंगी हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील गोंदिया स्थानक परिसरातील विद्युत वाहिनीचा पुरवठा काही काळापुरता खंडित करून काही तासाचा ब्लॉक घेतला होता। या अचानक लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातात मदत वैद्यकीय बोगीचं मोठं नुकसान झालं आहे। गोंदिया नगरपालिकेचं अग्निशमक वाहन पोहोचलंच नाही। गोंदिया रेल्वे स्थानकावरील अपघात मदत वैद्यकीय वाहन बोगीला आग लागल्याची घटना घडल्यानंतर गोंदिया नगरपालिकेच्या अग्निशमक विभागाला याबाबत माहिती देण्यात आली। आम्ही रेल्वे स्थानकावर अग्निशमक वाहनाची वाट बघत होतो। दरम्यान आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। यामुळे ही आग नियंत्रणात आली, पण गोंदिया नगरपालिकेचे अग्निशमन वाहन अखेरपर्यंत पोहोचलेच नाही, अशी माहिती गोंदिया रेल्वे स्टेशन मास्तर मृत्युंजय राय यांनी दिली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।